हॅलो. हॅलो. हॅलो, नमस्कार साहेब. हा, नमस्कार नमस्कार नमस्कार. बोला की. सर, थोडं लाडकी बहिणीविषयी माहिती पाहिजे होती आम्हाला. अवश्य देऊ की, अवश्य देऊ. मला जितकी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. बोला की. ठीक आहे सर. हं. सर, मला सांगा, लाडकी बहीण योजना ही लागू का केली होती बरं? लाडकी बहीण योजना ही लागू का केली होती म्हणजे आपल्या गरीब महिलांना मदत होण्यासाठी लागू केली होती. पण असं तर त्यांनी जाहिरात केली नव्हती. असं तर आवाहन केलं नव्हतं की फक्त गरीब महिलांनाच हे लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटला पाहिजे. असं आवाहन त्यांनी केलं नव्हतं ना? केलं नसेल पण ही शासनाच्या स्कीम फक्त गरीब लोकांसाठीच असतात ना. मग आताचे जे नवीन नियम आलेले आहेत, तर हा. त्यांनी बदल का केला बरं? अहो, महाराष्ट्र शासनाचं काय ना काय धोरण असते. महाराष्ट्र शासनाच्या काय ना काय नवीन नियम, नवीन अटी असते त्या. महाराष्ट्र शासन जी करते ती योग्यच करत असेल ना. मग 4-5 महिन्यापूर्वी अगोदर, म्हणजे थोडक्यात आपण म्हणायला काही हरकत नाहीये, निवडणुकीच्या अगोदर त्यांना म्हणजे हे धोरणं का दिसली नाहीत? पण दिस आता त्यांना हे धोरणं का दिसतायत? अहो, निवडणुकीच्या अगोदर समधी महाराष्ट्राची परिस्थिती व्यवस्थित असेल, त्याच्यानंतरनं लाडक्या बहिणीचा हप्ता देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रावर भरपूर कर्ज होत चाललेलं आहे. ही सुद्धा मुद्दा तुमच्या लक्षात आला पाहिजे. महाराष्ट्र शासनावरती जरी कर्ज बोजा होत चालला असेल, तर मला असं वाटतं की जे मोठे मोठे अधिकारी आहेत, त्यांच्या खिशातले तरी पैसे लाडक्या बहिणीसाठी यूज करत नसतील ना? अहो, सरकारचेच करतात ना. मग मला असं म्हणायचंय, जे मोठे मोठे अधिकारी आहेत, त्यांचा पगारच कमी करावा. मी बरोबर बोलते का चुकीची बोलते? तुमचं ते पण विषय बरोबर आहे. पण महाराष्ट्र शासनानं निर्णय घेतलेला माझ्या मते तर का नाही, आपल्या महाराष्ट्रावरती कर्जाचा बोजा होत चाललाय. त्याच्यामुळंच काय तर नवीन नियम काढलेला आहे त्यांनी. मग जरी आता बोजा होत चालला असेल महाराष्ट्र सरकारवरती, मग हे परदेशात जाऊन करोडो करोडो रुपयाचे हे जागा, फ्लॅट, संपत्ती मिळवत आहेत. मग हे पैसा त्यांना कुठून येत असेल? त्याची तर मला पण माहिती नाही. ही तुम्ही माहिती एखाद्या वकिलाला किंवा तुम्ही मंत्रालयात एखाद्या मीटिंगमध्ये पण तुम्ही बोलू शकता. नाही सर, मला असं वाटतं की हे जे आता नियम यांनी काढलेले आहेत, एकतर त्यांनी चालू ठेवावेत किंवा पूर्णपणे बंद करावेत. तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? माझं तर सक्त मत आहे की महाराष्ट्र शासन ही कुठल्याही प्रकारचा चुकीचा नियम काढत नसते बरं का. ते महाराष्ट्राच्या हितासाठीच कुठला ना कुठला नियम काढलेला असते. आणि भरपूर महाराष्ट्रात भरपूर महिला आहेत आणि तेवढ्या महिलांना महिन्याला 1,500 देण्यासाठी भरपूर पैसे लागतात. त्याचं आपल्याला गणित पण नाही. मग तेवढं पैसे महाराष्ट्र शासन आणणार आहे कुठून आणि देणार आहे कसं? मग सर सर तुम्ही अभ्यास का केला नाही की महाराष्ट्रात किती महिला आहेत आणि त्यांना किती कोटी रुपये जात असतील महिन्याला? हा तुम्ही अभ्यास करत नाहीये का? अहो मॅडम, त्यावेळेस आपल्या इथं अल्गोरिदम सिस्टीम नाही. मग हां. त्याच्यामुळं काय तर त्यांचं सुरुवातीला नियम चुकला असेल. अहो मॅडम, तुम्हाला मी थोडी माहिती सांगू का? केंद्र शासन मोठं आहे का राज्य शासन मोठं आहे बरं? ते राज्य शासन मोठं असो किंवा केंद्र शासन मोठं असो, शेवटी तुम्ही जे लाभ दिलेला आहे महिलांना आणि त्याच्यामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे लाडकी बहीण. मग तुम्ही गरीब लाडकी बहीण आणि श्रीमंत लाडकी बहीण असा उल्लेख करायला नाही पाहिजे ना? गरीब असो किंवा श्रीमंत असो, सगळ्यांना वाटतंच ना आपल्याला सरकारचे 1,500 रुपये येतात. अहो मॅडम, तसं नाही. तुम्हाला एक छोटासा मी उदाहरण देतो. केंद्र हां, शासन ही लय मोठं आहे. हां, तर केंद्र शासनातर्फे शेतकऱ्याला फक्त 4 महिन्याला 2,000 पगार आहे. हां. मग केंद्र शासन किती तर टक्क्यानं मोठं आहे. मग केंद्र शासन असल्या योजना म्हणजे शेतकऱ्याला महिन्याला 2,000 रुपये का देत नाही? 4 महिन्याला त्यांनी अट ठेवलेली आहे 2,000 रुपये शेतकऱ्याला देण्याची. म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थित राहावी, कुठल्या प्रकारचं कर्ज होऊ नये, याच्यावरती त्यांचा भरपूर अभ्यास असतोय आणि त्याच्यानुसारच त्यांनी केलेलं असतंय हो. मग तुमची आता इच्छा आहे का, जसं शेतकऱ्याला 4 महिन्यांनी पैसे भेटतायत 2,000, तसं लाडकी बहिणीला बी 4 महिन्यांनी 1,500 भेटावे? माझी तर तशी काही इच्छा नाही. पण जी हं. खरंच ज्या महिलेला खरंच पैशाची गरज आहे, ती लोकांच्या शेतात खुरपाला जाते आहे आणि ती खरंच लय गरीब आहे. अशा महिलांना 1,500 रुपये ही महिन्याला भेटलं पाहिजे. मला काय म्हणायचंय, जेव्हा ह्यांनी निवडणुकीच्या अगोदर आवाहन केलतं ना, की लाडक्या बहिणीसाठी आम्ही दर महिन्याला 1,500 रुपये देऊ आणि निवडणूक झाल्यानंतर 2,100 रुपये दर महिन्याला आम्ही चालू करू.
मग हे प्रत्येक वेळेस यांचे नियम का चेंज होतात? बोनस देणार म्हटलेले, कुणाला बोनस आलाय का? तुम्ही चौकशी करा तुमच्या गावामध्ये, ग्रामपंचायतमध्ये जाऊन वगैरे तिथं विचारा सगळ्या महिलांना. बोनस, दिवाळीचा बोनस, आणखीन काही काही सण झाले त्याचे बोनस. घंटा कुणाला बोनस आला नाही काय नाही. जे प्रत्येकी 1,500 महिन्याला भेटत होते ना, तेच 1,500 भेटलेत. आणि इतके अफवा पसरलेत ना, 3,000च येणार, 3,000च देणार, 2,100 देणार. मग ह्याचं काय करायचं? म्हणजे महिला ज्या आहेत ना, ह्या सगळ्या अशा विचलित झालेत. असं त्यांना म्हणजे कळना झालं, ज्या गरीब असतील किंवा श्रीमंत असतील. तर मग आम्हाला असं वाटतंय, एकतर तुम्हाला सरकारसाठी बरं का, एकतर त्यांना द्यायचं असेल तर हे लाडकी बहीण योजना जी आहे हे सगळं सगळ्यांना चालू ठेवावं, नाहीतर बंद करून टाकावं. डोक्याला त्रासच नकोय कुणाच्या. अहो मॅडम, तुम्ही का समजून घेत नाही? अहो आपल्या महाराष्ट्रात भरपूर श्रीमंत महिला आहेत, अहो करोडपती महिला आहेत त्या, त्यांना पण हप्ता चालू आहे. मग ज्या करोडपती महिला आहेत त्यांना काय आवश्यकता ह्या 1,500 रुपयाची तुम्हाला? अहो प्रत्येकाला असतेच, सगळ्यांकडे किती पण पैसा असू दे, करोडो पैसा असू दे, पण प्रत्येकाला वाटतंच की आपल्याला 1,500 येत आहेत म्हणजे कुठेतरी थोडासा हातभार आहे. त्यांना सगळ्यांनाच इच्छा असते बघा. अहो मॅडम, तुम्ही सरकारला वगैरे चुकीचं ठरवू नका. सरकार योग्य आता महिला, काम नाही नाही करते. नाही, आता महिला काय त्यांच्या मनात विचार येणार माहितीये का? हं. म्हणजे सरकारने आमच्या बरोबर गेम केला. आम्हाला निवडणुकीपुरतं फक्त लालच दाखवलं की आम्ही कायमस्वरूपी हे 1,500 रुपये टिकून ठेवू. म्हणजे हा लाडकी बहिणीचा लाभ जो आहे तो कायमस्वरूपी आम्ही टिकून ठेवू. मग आता महिलांच्या मनात असा म्हणजे राग निर्माण झालेला आहे की आम्हाला फक्त निवडणुकीपुरतं आम्हाला लालच दाखवलं. लालच तसं नाही. मी तुम्हाला 1 मिनिटातच संपूर्ण मुद्दा समजावून सांगतो. कसं असतं मॅडम, प्रत्येकाला हं. स्वप्न असतंच आणि सरकार सुद्धा आपल्या महाराष्ट्राचं चांगलं व्हावं म्हणून हे स्वप्न बघत असते. महाराष्ट्र शासनानं तुम्हाला आश्वासनं दिली असतील, मला पण मला ती काय म्हणायचंय सर, 2 मिनिटं माझं ऐका. हं, ह्यांनी खरंच जर महिलांना लालच दाखवली नसेल किंवा दाखवली असेल, फक्त त्यांना निवडणूक ती सत्ता त्यांच्या हातात घ्यायची होती म्हणून त्यांनी हा लाभ काढला, योजना काढली, ठीक आहे. माझं मन असं म्हणतंय की लाभ काढण्याऐवजी जे महागाई झालेली आहे ना, त्यांनी जर इथं महागाई कमी केली असती ना, आता बघा तेलाचा डब्बा 2,500 3,000 कडे आहे. हं. हं. शेंगदाणे महाग आहे, साखर महाग आहे. ह्या ज्या आपल्या घरातल्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत ह्याच्यामध्ये जरी ह्यांनी कमी केल्या असत्या तरी महिलांना ते लय मोठा आधार झाला असता. बरोबर आहे. तुमचा ही मुद्दा पण बरोबर आहे. हं. महागाईवरती कुठं तर कंट्रोल घातलं पाहिजे आणि ती हं. घालायला पण लागतंय बरं का. पण बायकांना बायकांना लालच दाखवायला नाही पाहिजे होती. तात्पुरते 5-6 महिन्याचे 7 काही 8 हप्ते दिले आणि आता बंद करायचे चाललेत ना, हे त्यांनी असं नाही करायला पाहिजे. एकतर सगळं बंद करून टाका आणि जे महागाई वाढलेली आहे ते महागाई फक्त त्यांनी कमी करावी. सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे आता. अहो आम्हाला नको हे तुम्ही 1,500 रुपये नकोच आम्हाला. कोणालाच नकोयत. अहो तुम्ही जास्त किरकिर करू नका. माझा थोडासा मुद्दा तुम्ही समजून घ्या. मला थोडा वेळ द्या. तुम्ही काय म्हणताय, सुरुवातीला तुम्ही म्हणलो की महाराष्ट्र शासनानं आम्हाला निवडणुकीच्या अगोदर आम्ही निवडून आल्यावर 2,100 रुपये हप्ता देऊ असं आश्वासन दिलं होतं. हं. तर तुम्ही समजून घ्या, महाराष्ट्र शासन हे महाराष्ट्राच्या हिताचं बघत असतंय. मग कुठली तर मोठी स्वप्न त्यांनी पण बघितली असतील. मला सांगा, आता तुमचं पण एक स्वप्न असतंय बाबा की मला एक चांगला मोठा बंगला बांधायचा आहे. पण मग तुम्ही सरकार बांधून देणार का? तसं नाही, तुमचं म्हणजे स्वप्न आहे. सरकारचं नाही नाही सरकारचं तसं काही स्वप्न आहे का? प्रत्येक प्रत्येक गरीब महिलेला बंगला किंवा 1 BHK फ्लॅट किंवा कुठेतरी 2 रूमाचं बांधून देतील असं काही मोठं त्यांचं काही आहे का पुढचं हेतू अहो वगैरे तुम्ही का? ऐकायलाच तयार नाही. माझा मुद्दाच तुम्ही ऐकून घेणं झालाय. कशाचा मुद्दा ऐकायचा अहो सर आणि शासना कशाचं काय? सगळ्या महिलेच्या आता डोक्यात आलेला आहे सगळा विषय. एकतर योजना सगळी बंद करून टाका. आता सगळ्या रागाला बायका गेलेल्या आहेत. आम्हाला फक्त का नाही खायच्या प्यायच्या वस्तूमध्ये महागाई झालेली आहे ना, ते फक्त कमी करावी. बस ते बंद करून टाका. अहो ती होईलच, पण तुम्ही मुद्दा का माझा समजून घेणं झालाय? काय तुमचा मुद्दा ऐकून घ्यायचा आहे. सगळं तुमच्या हातातून तुमचे मुद्देच ऐकून घेऊन तर हे अहो सगळं झालं. ऐका, तुमचं पण एक स्वप्न असतंय आमचा मोठा बंगला तयार व्हावा, समजा आमच्याकडे असावं. पण ते तुमचं स्वप्न होतंय का पूर्ण कधी? कधीच होत नाही. मग हं. तसं महाराष्ट्र शासनानं पण गरीब लाडक्या बहिणीसाठी स्वप्न बघितलं असेल, बाबा आम्ही तुम्हाला 1,500 देतोय तर पुढे चालून आम्ही तुम्हाला 2,100 रुपये देऊ शकतो. पण काय काय कशा अशा त्या गोष्टी रिअलमध्ये कारला जाईल तेव्हा करता येत नसते त्या गोष्टी. कुठनं आणायचं तेवढं पैसे? कसा तुम्हाला हप्ता द्यायचा?
महाराष्ट्र शासनावर कर्ज होत चाललंय, अशा तुम्हाला प्रत्येक गोष्टी म्हणजे तुमच्या लक्षात येत नाही का बरं? लक्षात येते हो, मग सरकारनं तेव्हाच लक्षात आणायला पाहिजे होतं. जर आता आपल्या महाराष्ट्रात किती 1 कोट का 1.5 कोट जरी महिला असतील हं. काय, त्यांना जर हे एवढे आपण पैसे आणायचे कुठून, तेव्हा विचार करूनच ह्यांनी योजना बाहेर काढायला पाहिजे होती ना. का आपली सत्ता येण्यापुरतं लाडकी बहीण योजना दर महिन्याला 1,500 आम्ही देणार, हे नाही त्यांनी तेव्हाच आवाहन नाही करायला पाहिजे होतं. अहो मग तुम्हाला आता सध्या 8-10 हप्ता दिलेला आहे तर मग ती तेवढं घेऊन तुम्ही शांत बसा ना. तुम्हाला काय ना काय मदत केलेली आहे ना शासनानं. मग करा ना सरसकट बंद. आम्ही कुठं म्हणतोय. सरसकट बंद करा. हे बघा, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण करू नका, जेणेकरून महाराष्ट्राच्या काय ना काय महाराष्ट्राला धोका होईल अशी तेढ निर्माण करू नका. शासनाचा पण तुम्ही मुद्दा समजून घ्या. शासन कुठले निर्णय चुकीचे घेत नसते. शासनाला संपूर्ण महाराष्ट्र जगवायचा असते. 2-4 घरं नाही ते आपल्याला आपलं एक छोटंसं कुटुंब जर व्यवस्थित चालवायचं म्हणलं तर आपल्याला त्रास होतोय. मग त्यांना तर अख्खा संपूर्ण महाराष्ट्र चालवायचा आहे. डोक्यावरनं पाणी गेले साहेब माझ्या आता. ठेवा फोन आता. मला फोन पण करू नका. असले प्रश्न विचारू पण नका आणि आमच्याकडे उत्तरं पण घेऊ नका. मग तुम्ही फोन मला केलायच कशाला अगोदर हो? तुम्ही फोन केलाय म्हणून तुम्हाला मी फोन केलता. चालतंय ठीक आहे. तुम्हाला माहिती नको आहे ना, तुम्हाला जे काय नाही, सगळी करायचं माहिती आम्हाला भेटलेली आहे. आम्ही पण समाजसेवक आहे. ओके. तशीच तुम्ही चांगली समस्या